विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा जो धडा सुरू केलेला आहे सांख्यिकी, याचा सर्व संच 6.3 बघणार आहोत आणि तो वन शॉट मध्ये संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत। याआधी आपण सर्व संच 6.1 बघितला, सर्व संच 6.2 बघितला। अजूनपर्यंत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, फक्त तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवतो, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे। तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हा जो सराव संच 6.3 आहे हा महत्त्वाचा आहे, कारण की याच्याहून देखील बोर्डच्या परीक्षेला 3 ते 4 मार्काचा एखादा प्रश्न येऊ शकतो। तर बघा, जो सराव संच 6.3 आहे तो आधारित कशावरती आहे, तर तो बघा या टॉपिक वरती आधारित आहे, वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक काढणे। एकदम सोपा टॉपिक आहे, घाबरायची गरज नाही। फक्त तुम्हाला काय करायचंय, हे सूत्र पाठ करायचं आणि जे मी सांगतो त्याच्याप्रमाणे करायचं। सूत्र काय आहे बघा, जर बहुलक तुम्हाला काढायचं तर बहुलकाचं सूत्र आहे L अधिक कंसामध्ये F1 मायनस F0 म्हणजे F1 मायनस F0 म्हणजे 0 बरोबर, भागिले 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H म्हणजे काय, बहुलक बरोबर L अधिक कंसामध्ये F1 मायनस F0 भागिले 2F1 वजा 2F0 वजा F2 आणि गुणिले मध्ये H। तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, L म्हणजे कालच सांगितलं होतं मी, बहुलकीय वर्गाची खालची वर्ग मर्यादा। त्यानंतर काय, F1 म्हणजे काय, बहुलकीय वर्गाची वारंवारता। तर बहुलकीय वर्ग कसा असतो तर लक्षात ठेवायचं, ज्याची वारंवारता जास्त तो तुमचा बहुलकीय वर्ग। एकदम सोपा आहे, ज्याची वारंवारता जास्त तुमचा कोणता वर्ग, बहुलकीय वर्ग। F0 म्हणजे काय, बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता। F2 म्हणजे काय, बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता। आणि H म्हणजे काय, बहुलकीय वर्गाचे वर्गांतर। एकदम सोपं आहे, मुलं म्हणतील आम्हाला काही समजणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही, प्रश्नामध्ये 100% समजणार तुम्हाला काय करायचं। सगळ्यात पहिले बघा, प्रश्न क्रमांक पहिला सराव संच 6.3 मधला, एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले दुधातील फॅटचे स्निग्धांशाचे प्रमाण दिलंय, त्यावरून दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक काढा। बहुलक काढायचे तर लक्षात ठेवायचं, बहुलक काढत असताना हा जो चार्ट आहे जशाच्या तसा उत्तरामध्ये लिहायचा आहे। ओके, हा जो चार्ट आहे याला सारणी म्हणतो, जसं तसं उत्तरामध्ये लिहायचं। लिहिलं उत्तरामध्ये तर पाहायचं याच्यामध्ये हा जो असतो पहिला वर्ग असतो, हे मी सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये, आणि हा जो असतो तो असतो आपली वारंवारता। तर जास्त वारंवारता कुठे दिसते, तर बघा इथं दिसते तुम्हाला जास्त वारंवारता, बरोबर। सगळ्यात जास्त नंबर मोठा कोणता दिसतो, हा, तर इथं वारंवारता जास्त। जर तिथं वारंवारता जास्त तर हा झाला तुमचा F1, समजलं का, हा झाला तुमचा F1। त्या F1 च्या पुढे जो आहे, F1 च्या पुढे जो असेल तो झाला तुमचा F2, आणि F1 च्या मागे जो असेल तो झाला तुमचा F0। आहे की नाही सोपं, आहे की नाही सोपं, सांगा बरं काय, ज्याची वारंवारता जास्त तो तुमचा बहुलकीय वर्ग, हा झाला तुमचा बहुलकीय वर्ग 4 ते 5। त्याची वारंवारता म्हणजे बहुलकीय वर्गाची वारंवारता F1, त्याच्या पुढची वारंवारता F2 आणि याची मागची वारंवारता F0। एकदम सोपं आहे। तर सगळ्यात पहिला आपण लिहून घेऊ इथं काय काय आहे, येथे 4 ते 5, 4 ते 5 हा बहुलकीय वर्ग आहे, हा बहुलकीय वर्ग आहे। बरं, त्यानंतर मग हा जर बहुलकीय वर्ग आहे तर याची खालची वर्ग मर्यादा असते आपली L, किती आहे ती खालची वर्ग मर्यादा 4, आणि 4 आणि 5 मध्ये जो अंतर आहे तो आपला H असतो। 4 आणि 5 मध्ये 1 चं अंतर आहे। त्यानंतर बघा F1 किती भेटला आपल्याला, 80, त्यानंतर F0 किती भेटला आपल्याला, 70, त्यानंतर F2 किती भेटला आपल्याला, F2 त्याला म्हणतो आपण 60, 60, आणि त्यानंतर काही भेटलंय का, राहिलंय का, नाही, संपला विषय। आता सूत्रानुसार, ओके, सूत्रानुसार जाऊया। काय असते सूत्र, बहुलक काढण्याचं सूत्र, बहुलक बरोबर L अधिक कंसामध्ये F1 मायनस F0 भागिले 2F1 वजा हा जो F0 येतो आणि वजा F2 आणि गुणिले H। हे सूत्र पाठ करून ठेवा, काम येणार तुम्हाला पुढे। सगळ्यात पहिलं गिवन डाटा कलेक्ट केला, ओके, बहुलकीय वर्ग कसा शोधला, ज्याची वारंवारता जास्त तो तुमचा बहुलकीय वर्ग, हा बहुलकीय वर्ग आला। त्यानंतर मग बहुलकीय वर्गाची वारंवारता आपला F1, त्याच्या पुढचा F2, त्याच्या मागचा F0, मग लिहून घेतलं। तर 4 ते 5 मध्ये खालची वर्ग मर्यादा 4 आहे तर तो आपला L, 4 आणि 5 मध्ये 1 चं अंतर आहे तर तो आपला H, समजलं। सूत्र लिहिलंय, सूत्रामध्ये किमती टाकायच्या, ओके, झालंय उत्तर आपलं। मग मुलं म्हणतील किमती टाकून झालं का उत्तर, अरे भाऊ सोडवायचं पण आहे, सोडवल्यानंतर उत्तर भेटणार आहे आपल्याला। बहुलक L किती आलाय आपला, L आलाय आपला 4 अधिक
F1 किती आलाय आपला? F1 आलाय 80. F1 80 वजा F0 किती आला बघा? 70 भागिले 2 आणि F1 मध्ये गुणाकार 2 तासाच. F1 ची किंमत किती आहे बघा? तर F1 ची किंमत 80 आहे, जी वरती आपण टाकली. वजा F0 70 आणि वजा F2 ची किंमत किती आहे? 60 आणि गुणिले किती रे बाळ? गुणिले H. आता H किती आलाय? H आलाय 1. तर सोडूया आता. हा 4 तासाच अधिक 80 मधून 70 गेले तर किती राहतात? 80 मधून 70 गेले तर राहतात 10 भागिले 80 दुने किती होतात? 160. ओके, 80 दुने 160 आणि बघा 80 दुने 160 झाले तर या दोघांचं चिन्ह सारखं आहे. आपण वजा या दोघांचं चिन्ह सारखं, तर बेरीज होईल. 70 आणि 60 किती होतात? तर 130 होतात आणि 70 मोठं म्हटल्यानंतर वजा. परत एकदा बघा, जम्बलिंग करून घ्यायची नाही, कॅल्क्युलेशन एकदम प्रॉपर पाहिजे. 80 वजा 70 10, 2 8 16 आणि 1 0 तासच म्हणजे 80 दुने 160. आणि या दोघांमध्ये जर विचार केला तर दोघांचे चिन्ह सारखे, आपण वजा सारखे चिन्ह म्हणजे बेरीज होते. 70 आणि 60 झाला आपला 130 आणि गुणिले 1 आहे. 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, बरोबर का? तर बघा इथं 4 अधिक 10 तासाच भागिले 160 मधून 130 गेले तर किती राहिले? 30 आणि गुणिले 1, तर गुणिले 1 आपण लिहूया. चला, तर बघा इथं 0 ला 0 काय आला? कट. तर हे झालं 4 अधिक 1 आणि भागिले 3. समजलंय? वरचा 10 तासाच 160 मधून 130 गेले तर 30. ओके, तर 0 ला 0 कट. गुणाकार समोरासमोरील संख्यांचा तो 1 भागिले 3. तर आपल्याला काय करायचंय? 1 भागिले 3चा भागाकार करायचा आणि आलेला भागाकार 4 मध्ये ऍड करायचं म्हणजे बेरीज करायची. ते झालं आपलं उत्तर. इथं दूध दिलं म्हटल्यानंतर दूध दिलंय लिटर मध्ये. ओके, तर काय करूया? आपलं उत्तर लिटर मध्ये 1 भागिले 3 भागाकार करूया म्हणजे 3च्या पाड्यात शोधू 1. आता 3च्या पाड्यात 1 नाही म्हटल्यानंतर 0 घेऊ. उत्तरामध्ये आला पॉईंट. 3 त्रिक 9, 10 तून 9 गेला 1. 3 मध्ये परत 1 नाही, परत 0. पण वरती पॉईंट घ्यायची गरज नाही कारण की अंक आलेला आहे, पॉईंट पण आलाय. तर 3 त्रिक किती? 9. समजलं का? पॉईंट नंतर दोघं भेटले, उत्तर झालं आपलं. हा झाला 4 अधिक 1 भागिले 3 म्हणजे किती? 0.33. तर 4 मध्ये 4 आणि 0 किती होतो? 4 आणि वरचा पॉईंट 33 तासाच म्हणजे 4 अधिक 0.33 झाला 4.33. हा झाला आपला बहुलक. ओके, हा झाला आपला बहुलक जो आहे लिटर मध्ये, कारण की इथं दूध दिलं, दूध कशामध्ये मोजतात? लिटर मध्ये. अशा प्रकारे आपलं उत्तर झालेलं आहे. याला असं हायलाइट करायचंय, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, हे नाही लिहायचं, हे कॅल्क्युलेशन आहे, हे आपलं उत्तर आहे. घ्या पटापट स्क्रीनशॉट. घेतलाय स्क्रीनशॉट. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. अगदी असंच सोडवायचं आहे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये म्हटलंय काही कुटुंबाचा मासिक वीज वापर पुढील वर्गीकृत वारंवारता सारणीत दिलाय, त्यावरून वीज वापराचे बहुलक काढा. काही कुटुंबाचा वीज वापर दिला. वीज वापर म्हणजे वीज कशामध्ये मोजतात? युनिट मध्ये मोजतात. समजले पर्यंत? तर उत्तर आपलं युनिट मध्ये येईल. तर सगळ्यात पहिलं काय करायचंय? उत्तर लिहित असताना बोर्डाच्या पेपरमध्ये हा जो कॉलम आहे का तो लिहून काढायचा. लिहिला, तो लिहिल्यानंतर पाहिजे हा पहिला वर्ग असतो, दुसरी वारंवारता पाहिजे सगळ्यात जास्त कुठे आहे? तर सगळ्यात जास्त मला इथे दिसते, ही माझी सगळ्यात जास्त वारंवारता. जर हे सगळ्यात जास्त वारंवारता आहे तर तोच असतो आपला F1. समजलं का? हा F1 आहे तर त्याच्या पुढचा जो असतो लगेचचा तो असतो आपला F2 म्हणजे F2 म्हणतो आपण त्याला. त्यानंतर हा जो F1 आहे त्याच्या मागचा जो असतो तो असतो आपला F0. हा किती? आपला F0. समजले इथपर्यंत? हा जो F1 आहे, ओके, ज्याची वारंवारता सगळ्यात जास्त तो वर्ग असतो आपला बहुलकीय वर्ग. हे आता मागच्या एक्झाम्पल मध्ये शिकलो आपण. चला लिहूया. येथे कोण बहुलकीय वर्ग आहे? येथे 60 ते 80 हा येथे 60 ते 80 हा बहुलकीय वर्ग आहे. 60 ते 80 हा बहुलकीय वर्ग आहे. मग मला सांगा, जर हा बहुलकीय वर्ग आहे तर याची खालची वर्ग मर्यादा किती झाली? L 60. त्यानंतर आपला H काय झालं? या दोघांमध्ये अंतर 60 आणि 20 मध्ये कितीचं अंतर आहे? 60 आणि 80 मध्ये कितीचं अंतर आहे? 20चं. ओके, 60 आणि 80 तर 20चं अंतर. 80 मधून 60 गेले 20. बरं, पुढे काय? F1 ची किंमत किती आहे? 100. त्यानंतर F2 ची किंमत किती आहे? 80. नंतर F0 किती आहे? 70. समजले इथपर्यंत? आता सूत्रानुसार जाऊया. काय आहे सूत्र? आता बघितलं आपण.
सूत्रानुसार सूत्र आहे बघा, बहुलक बरोबर यल अधिक कंसामध्ये F1 मायनस F0 भागिले 2 F1 वजा F0 वजा F2 आणि गुणिले H. हे सूत्र मी तुम्हाला मागे दिलेलं आहे. ओके, बघू शकता तुम्ही, इथं सूत्र दिलं होतं आणि म्हणलं होतं की हे लक्षात ठेवा. हे बघा, हे सूत्र आहे, हे सूत्र. ओके, बुकमध्ये दिलेलं आहे तुमच्या, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, पुस्तकामध्ये पण तुम्ही बघू शकता. तर आपण इथं आता किमती टाकूया. चला, बहुलक बरोबर यल किती आला आपला, तर यल आला आपला 60 अधिक कंसामध्ये F1 किती आला आपला 100 वजा F0 किती आला आपला 70, 100 वजा 70 भागिले 2 गुणिले F1 म्हणजे 2 गुणिले F1 तर हाच आहे 100 वजा F0 किती आहे 70 वजा F2 लिहायचं आपल्याला. F2 किती आलेला आहे आपला 80, किती आलेला आहे 80 आणि गुणिले H किती आला आता 20, H मात्र आता 20 आलाय. मागे एक आला होता मागच्या उदाहरणामध्ये, इथं 20 आलाय. ओके, कुठे H हा 20. आता सोडवा, एकदम सोपा आहे. जर कॅल्क्युलेशन तुम्हाला येत असेल तर तुमच्यासाठी एक्झाम्पल सोपं आहे. आता 60 अधिक 100 मधून 70 गेले तर किती राहतात 30 भागिले 200 म्हणजे 100 दुने 200. त्यानंतर या दोघांचा विचार केला तर दोघांचे चिन्ह सारखे म्हणजे बेरीज होईल. 70 आणि 80 होतात 150 आणि त्यानंतर 70 मोठं म्हटल्यानंतर वजा आणि गुणिले किती रे बाळ 20 गुणिले 20. त्यानंतर इथं 60 अधिक ओके 30 भागिले 200 मधून 150 गेले तर राहिले 50 आणि गुणिले किती 20. समजलं इथपर्यंत. तर इथं असं झालं की शून्याला शून्य कट असं करू शकतो आपण. जर गुणाकार आहे तर शून्य कट करू शकतो. तर उत्तर आलं 60 अधिक इथं राहिला 30 भागिले 5. 5च्या पाड्यात 30 बघा, 5 1 5 5 6 30. ओके, एकच मिनिट. हा 30 दुने 60. समजलं इथपर्यंत. शून्याला शून्य कट, 30 दुने 60 आलाय. तर 60 आलाय तर भागिलेला किती आहे 5. आता बघा 5च्या पाड्यात 60 किती नंबरला आहे 60 अधिक 5 1 5. 6तून 5 गेला 1 त्याच्यावरती 0. 5 दुने 10. 5च्या पाड्यात 12 नंबरला 60 आहे. तर 60 आणि 12 किती होतो 72. ओके, बहुलक किती आला आपला 72. आता याचं एकक काय आहे तर याचं एकक आहे विजो आहे म्हटल्यानंतर युनिट मध्ये. तर 72 युनिट हे आपलं बहुलक असेल. 72 युनिट हे आपलं बहुलक असेल. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. कॅल्क्युलेशन समजलं नाही तर रिपीट करून व्हिडिओ बघायचा, 100% तुम्हाला समजणार आहे. या पटापट याचा स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 3 कडे बघा. प्रश्न क्रमांक 3 काय आहे, चहाच्या 100 हॉटेलांना पुरवलेले दूध व हॉटेलांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून पुरवलेल्या दुधाचे बहुलक काढा. आपल्याला बहुलक काढायचंय, एकदम सोपं आहे. ही जी सारणी दिलेली असते सगळ्यात पहिले तर पेपरमध्ये ती लिहून घ्यायची उत्तरामध्ये. लिहिल्यानंतर काय करायचंय, हा आपला पहिला असतो वर्ग आणि दुसरा असतो वारंवारता. दुसऱ्यामध्ये वारंवारता सगळ्यात जास्त कुठे दिसते ते इथं. जर इथं वारंवारता सगळ्यात जास्त दिसते तर तोच माझा झाला F1. समजलं. त्याच्या पुढचा झाला माझा F2. ओके, F2 आणि या F1 चा मागचा हा झाला माझा F0. किती आला F0. आणि पुढे काय, जो माझा F1 आहे त्या वर्ग ओके कोणत्या वर्गाची वारंवारता आहे 9 ते 11 तर तो झाला माझा बहुलकीय वर्ग. म्हणजे येथे जास्त ज्याची वर्ग वारंवारता असेल ओके, ज्या वर्गाची वारंवारता जास्त तो आपला बहुलकीय वर्ग. तर इथं 9 ते 11 ची वारंवारता जास्त आहे. मी म्हणू शकतो येथे 9 ते 11 हा बहुलकीय वर्ग आहे. 9 ते 11 हा बहुलकीय वर्ग आहे. जर तो बहुलकीय वर्ग आहे तर काय करू शकतोय आपण, या ठिकाणी मला असं दिसतंय की 9 ते 11 मध्ये 9 एक नंबरला आहे, म्हणजे खालची वर्ग मर्यादा 9 आहे, म्हणजे L ची किंमत किती आली 9. H म्हणजे या दोघांमधील अंतर 9 ते 11 मध्ये कितीचं अंतर आहे 2चं. त्यानंतर F1 किती भेटलाय आपल्याला 35. त्यानंतर F0 किती भेटलाय आपल्याला 20. त्यानंतर F2 किती भेटलाय आपल्याला 18. F2 किती भेटला आपल्याला 18. आता सूत्रानुसार जाऊया. काय आहे सूत्र, ओके पाठ पण झाला असेल काही मुलांच्या. सूत्रानुसार काय बरं, काय सूत्र, बहुलक बरोबर L अधिक कंसामध्ये F1 वजा F0 भागिले
2f1 वजा f0 वजा f2 आणि गुणिले h. समजलं? याच्यामध्ये फक्त किमती टाकायच्यात, आपलं उत्तर झालं. किमती टाकल्यानंतर सोडवावं पण लागेल. तर बहुलक बरोबर एल किती आहे रे बा? एल आहे 9 अधिक f1 किती आहे? f1 35 वजा हा किती आहे? 20. ओके, f1 वजा f0 35 वजा 20 त्यानंतर भागिले 2f1 f1 किती आहे? 35 वजा f0 किती आहे? 20 वजा f2 किती आहे रे बा? f2 आहे 18 आणि गुणिले h किती आहे? h आहे 2. ओके, l अधिक f1 वजा f0 2f1 f0 f2 गुणिले h. ओके, सगळ्यांची किमती टाकल्या. 9 अधिक 35 मधून 20 गेले तर किती येतात रे बाळ? 35 मधून 20 गेले तर 15 भागिले 35 जुने 70 वजा 20 आणि 18 या दोघांची बेरीज होईल कारण की चिन्ह सारखे. 20 आणि 18 किती होतात? तर 20 आणि 10 होतात 30 38 बरोबर का? आणि गुणिले किती? h म्हणजे 2. तर 9 अधिक 15 भागिले 70 मधून 38 गेले तर किती येतील? जर 70 मधून 38 गेले तर येतील 32 बरोबर. किती येतील? 32 आणि गुणिले किती राहिले? 2. ओके, तर आपण काय करू शकतो? 9 तसंच ठेवू अधिक या 2 ने 32 कट होऊ शकतो. 2 च्या पाड्यात 32 किती नंबरला असेल? तर बे 1 बे बे 16 32. ओके, 2 च्या पाड्यात 32 16 नंबरला असेल. कसं काय? 32 भागिले 2 बे 1 बे 3तून 2 गेला 1 त्याच्यावरती 2 बे 6 12 म्हणजे 2 च्या पाड्यात किती नंबरला आहे? 32 16 नंबरला. एवढा भागाकार तर तुम्हाला येत असेल. तर आता इथे बघा राहिलंय 15 15 1 15 आणि भागिले किती? 16. मग आपण काय करूया? हा 9 तसाच ठेवू आणि 15 भागिले 16 हे उत्तर काढू आणि जो भागाकार 15 भागिले 16 येईल तो 9 मध्ये ऍड करू म्हणजे 9 सोबत त्याची बेरीज करू. चला बघूया 16च्या पाड्यात 15 किती नंबरला आहे? 16च्या पाड्यात 15 आहे का? नाही. मग काय करू आपण? 1 0 घेऊ. उत्तरामध्ये काय आला? पॉईंट आला. समजलं इथपर्यंत? त्यानंतर काय? 16च्या पाड्यात बघा 16 9 144 आहे. 16च्या पाड्यात 9 नंबरला 144 आहे. 16 10 160 16 9 144 तर 150 च्या जवळ 144 आहे. 16च्या पाड्यात 150 मधून 144 गेले तर किती राहतात? खाली 6. ओके, 16च्या पाड्यात 6 आहे का? नाही. मग 0 घेऊ. वरती पॉईंट वगैरे काही घ्यायचं नाही कारण की ऑलरेडी आलाय पॉईंट वरती. 16 1 16 16 2 32 16 3 48. ओके, 16 3 किती होतात? 48. त्यानंतर काय? 60 मधून 48 गेले किती राहतात? 12. ओके, पण याचे काही घेणं देणं नाही आपल्याला. पॉईंट नंतर दोघं जण भेटलेले उत्तर द्या संपलाय. तर तो झाला 0.93. तर 9 अधिक 0.93 म्हणजे किती? 9 अधिक 0.93 मध्ये 9 आणि 0 9 अधिक 0.93 वरती 9 अधिक 0.93 झाला 9.93. हा झाला तुमचा बहुलक. दिस इज युअर बहुलक. ओके, आणि हे कशामध्ये असेल? लिटरमध्ये कारण की दूध लिटरमध्ये असतंय. अशा प्रकारे हा प्रश्न देखील इथे संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 थोडासा वेगळ्या कॅटेगरीचा आहे त्याच्यामुळे मी त्याचा टेबल आधीच इथे काढून ठेवला. मुलं म्हणतील तुम्ही तर म्हटले की असा प्रश्न आला बहुलकाचा तर जी सारणी दिली असेल प्रश्नामध्ये तीच उत्तरात लिहायची. बरोबर आहे ना? हीच सारणी मी इथे लिहिली, फक्त एक जण ऍड केला. काल सराव संजय 6.2 मध्ये शिकवताना मी काय केलं? जे वर्ग सलग नव्हते ते सलग करून घेतले कारण की जोपर्यंत आपण वर्ग सलग करत नाही तोपर्यंत मध्यक असू किंवा मध्य असू किंवा बहुलक असू आपल्याला काढता येणार नाहीये. तर इथं बघा 5 पेक्षा कमी म्हटलंय. इथं दिलंय 5 ते 9. आता हा वर्ग 9 ला संपलाय पण इथं सुरू झालाय 10 ला. जर 9 ला संपलाय तर 9 ला सुरू व्हायला पाहिजे होता. जसं की इथं आहे बघा मागे काय दिसतंय? 3 ला संपला 3 ला सुरू, 5 ला संपला 5 ला सुरू. बरोबर का? यांना सलग वर्ग म्हणतात. आता इथं वर्ग सलग नाहीये. जर वर्ग सलग नाही तर वर्ग सलग करून घ्यावे लागतील. ज्या ठिकाणी वर्ग सलग नसतील ते बहुलक कसा काढायचा? हे जे 2 दिलेत ना याच्यामध्ये अजून एक ऍड करायचं. बघा हे जे दोघं आहेत ते मी लिहिले तिथं. वय 1 नंबरला वय वर्ष आणि त्यानंतर रुग्णसंख्या. पहिला असतो वर्ग लिहिलाय. दुसरे असते वारंवारता लिहिली. पण हा जो वर्ग आहे तो सलग नाहीये. जर हा सलग नाही तर मला सलग करून घ्यावं लागेल आणि सलग कसं करायचं मी शिकवलं. फॉर एक्झाम्पल हा 5 ते 9 वर्ग आहे. जर 5 ते 9 वर्गाला मला सलग करायचं तर लक्षात ठेवायचं खालच्या वर्ग मर्यादेमधून 0.5 करायचा कमी आणि तो करायचा वरच्या वर्ग मर्यादेमध्ये ऍड. समजलं का? खालच्या वर्ग मर्यादेमधून 0.5 कमी करून तो वरच्या वर्ग मर्यादेमध्ये ऍड करायचा. बघा आता कसं करून दाखवतो एकाच मिनिटात. तर बघा इथं म्हटलंय 5 पेक्षा कमी. तर 5 पेक्षा कमी मी घेतलंय 0 ते 4 हा पहिला वर्ग.
त्यानंतर 5 ते 9, 10 ते 14, 15 ते 19 जे वर्ग दिले ते इथं लिहिले. आता सलग करू, चला 0 तर तसंच ठेवू. ओके, आता हा खालच्या वर्गामध्ये मधून 0.5 कमी केला आणि याच्यामध्ये ऍड केला तर आज झालं 0 ते 4.5. आता याच्या मागे जाणार नाही, मायनस मध्ये वर्ग नसतो, तर याच्यामध्ये ऍड केला तर इथं बघा 5 मधून 0.5 कमी केले तर ते झाले 4.5. खालच्या वर्गमर्यादेमधून 0.5 कमी केलं तर 4.5, याच्यामध्ये ऍड केलं तर ते झाले 9.5. 10 मधून 0.5 कमी केले तर ते झाले 9.5. 14 मध्ये ऍड केले तर 14.5. 15 तून कमी केले तर ते झाले 14.5. 19 मध्ये ते 0.5 ऍड केले तर ते झाले 19.5. 20 मधून 0.5 कमी केले तर ते झाले 19.5. ते 24 मध्ये ऍड केले तर ते झाले 24.5. 25 मधून कमी केले तर ते झाले 24.5. 25 मधून 0.5 कमी केले तर 24.5. ते 29 मध्ये ऍड केले तर 29.5. अशा प्रकारे आपण वर्ग सलग करून घेतलेले आहेत. आता बघायची तुम्हाला वारंवारता सगळ्यात जास्त कुठे आहे. जिथं वारंवारता सगळ्यात जास्त तो आपला बहुलकीय वर्ग. तर इथं मला वारंवारता सगळ्यात जास्त दिसते. किती? मला इथं दिसते 50. किती दिसते वारंवारता? 50. जर वारंवारता इथं 50 आहे तर तो माझा बहुलकीय वर्ग हा झाला माझा F1. ते F1 च्या मागे जो असतो बघ त्याला आपण म्हणतो F0, म्हणजे हा झाला तुमचा F0. आणि F1 च्या पुढे जो असतो तो असतो आपला F2. हा झाला आपला F2. समजले इथपर्यंत? मग येथे आपण काय म्हणू शकतो, येथे बहुलकीय वर्ग जो सलग केलेला आहे तो असेल, म्हणजे येथे 9.5 ते 14.5 हा बहुलकीय वर्ग आहे. जर हा बहुलकीय वर्ग आहे तर मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? खालची वर्ग मर्यादा किती आहे? तो झाला L, तर ते आहे 9.5. त्यानंतर दोघांमध्ये अंतर कितीचं आहे? याच्या बरोबर दोघांमध्ये अंतर, आता मुलं म्हणतील पॉईंट मध्ये आहे त्याच्यामुळे आम्हाला सांगता यायचं नाही, पण लक्षात ठेवायचं ह्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 14.5 मधून 9.5 कमी करा. 5 मधून 5 गेला 0, पॉईंटशी पॉईंट, 4तून 9 जात नाही, इकडून हातचा घेऊ, इथं 0 इकडे गेला तर झाले 14, 14तून 9 गेला तर 5, 5.0, म्हणजे H किती आहे? 5. ओके, दोघांमध्ये वर्गांतर कितीच आहे? 5. असं मोजायचं. दोघांमध्ये मोजता नाही आलं तर मोठ्यातून छोटा वजा करायचं, संपला विषय. H भेटला. आता F1 किती आहे रे बाळ? F1 आलाय 50. F2 किती आला रे बाळ? 36. F0 किती आला? 32. ओके, आता सूत्रानुसार जाऊया. सूत्रानुसार चला सूत्र टाकूया, उत्तर आपलं संपेल. मग बहुलक बरोबर L अधिक कंसामध्ये F1 वजा F0 भागिले 2F1 वजा F0 वजा F2 आणि गुणिले काय रे बाळ? H. ओके, याच्यामध्ये किमती टाका पटापट आणि सोडून टाका. बहुलक बरोबर L किती आलेला आहे? L आलाय 9.5 अधिक F1 किती आहे? F1 आहे 50 वजा F0 किती आहे? 32. इथं आहे तुमचा F0, हा तुमचा F0 आहे, दिसत नसेल पण तोच आहे F0. F0 32 भागिले ओके 2F1 किती आहे? 50 वजा हा 32 तसाच वजा F2 किती आलाय? F2 आलाय 36 आणि गुणिले H किती आलं रे बा? H आहे 5. किती आहे? 5. कोपऱ्यामध्ये लिहा, कोपऱ्यामध्ये थोडं दिसत असेल आता. 9.5 अधिक 50 मधून 32 गेले तर 18 भागिले 50 जुने 100 वजा या दोघांची बेरीज होईल आहे ना, चिन्ह सारखे म्हटल्यानंतर, आणि 36 मोठ्या म्हटल्यानंतर वजा मध्ये उत्तर 6 आणि 2 8, 3 आणि 3 6 आणि गुणिले किती आहे? 5. त्यानंतर 9.5 अधिक 18 भागिले 100 मधून 68 गेले तर राहतात 32 आणि गुणिले किती? 5. ओके, त्यानंतर बघा 9.5 अधिक 18 5 90 आणि 90 भागिले किती? गुणाकार समोरासमोर होतो ना, तर 18 5 90 भागिले 32. ओके, त्यानंतर हे दोघं पण 90 भागिले 32 35 नाही. हे दोघंही 2च्या पाड्यात येतं, 2 ने कट करू. 2च्या पाड्यात 90 45 नंबरला आहे, 2च्या पाड्यात 32 16 नंबरला आहे. 2 16 32 म्हणजे 16 दुने 32 आणि 45 दुने 90 म्हणजे 45 आहे 2 नंबर 2च्या पाड्यात.
2च्या पाड्यात 45 नंबरला 90 आहे. तर आपण काय करूया 9.5 तसाच अधिक हा जो 45 भागिले 16 आलाय का त्याचा भागाकार करू. म्हणजे जो भागाकार याचा करायचा होता तो याचा करून टाकू, उत्तर भेटून जाईल आपल्याला. तर आपण आता पुढच्या पानावरती करूया 45 भागिले 16. 45 भागिले 16 म्हणजेच किती रे बाळ? असं का? 16च्या पाड्यात 45 किती नंबरला आहे? तर 16 1 16, 16 2 32, 16 3 48 होतात. याच्या पुढे नाही पाहिजे, त्याच्या मागचा पाहिजे. ओके, 45 मधून 32 गेला तर किती राहतात खाली? 8 आणि 5 13. 16च्या पाड्यात 13 नाही, 0 घेऊ, उत्तरामध्ये आला पॉईंट. बरोबर. आता 16 होतात 144, बरोबर का? मग 16च्या पाड्यात 8 नंबरला नक्कीच कोणतरी असेल याच्या जवळ. 8 × 48, 8 1 8, 8 आणि 4 12, 128 आहे. त्यानंतर 130 मधून 128 गेले तर 2, बरोबर. 16च्या पाड्यात 2 नाही, मग 0 घेऊ, उत्तरामध्ये पॉईंट घ्यायची गरज नाही. 16 1 16, 2 पॉईंट किती? 81. पॉईंट नंतर दोघं भेटले, उत्तर संपलंय तिथं आपलं. तर आपण टाकूया आता इथं. हे झालं, पुढच्याच पानावर घेतो आहे की नाही. 9.5 बहुलक, बरोबर. 9.5 अधिक 45 भागिले 16. 45 भागिले 16 किती आलाय? 9.5 अधिक 45 भागिले 16 किती आला आता? 2.81. 2.81. ओके, तर इकडे बघा 9.5 मध्ये 2.81 ऍड करूया. 2.81 पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे बेरीज करताना. पहिल्या लेक्चर पासून सांगत आलोय. 1 1 8 आणि 5 13, हात चालला एक पॉईंटशी पॉईंट. 9 1 10 2 12, 12 पॉईंट किती? 31. 12.31. आणि कशामध्ये आहे हे युनिट? याचं युनिट आहे वर्ष. 12.31 वर्ष. ओके, परत एकदा कॅल्क्युलेटरवर करून बघू म्हणजे आपलं उत्तर चुकायला नको. इथं आपल्याकडे कॅल्क्युलेटर अवेलेबल आहे. हा, 45 भागिले 16, 2.81. ओके, याच्यामध्ये किती ऍड करायचे? अधिक 9.5, 12.31. एकदम करेक्ट आहे. 12.31 वर्ष हे आपलं बहुलक आलेलं आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? याचा देखील घ्या. घेतलाय का? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 6.3 जो सांख्यिकी या चॅप्टरचा होता तो संपवलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 6.4 बघणार आहोत. तत्पूर्वी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ओके, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.